आणि आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं. नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे. सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन. ते गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे आहेत त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देत आहेत. फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं. एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. ते काही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे. त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे. त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे. इतर आपल्याला कल्पना आहे की आता एकाच वेळी कुंभमुळे खूप कामं नाशिकमध्ये चाललेली आहेत. मल्टिपल एजन्सीज काम करत आहेत आणि आत्ताचं कामाची गती आणि आपल्याकडे असलेला वेळ हे पाहता आपल्याला खूप जास्त समन्वय न करता फास्ट ज्या गतीने जे काम करतात त्यांना काम करू द्यावं लागतं आहे. याचेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत. सातत्याने रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्या माहितीकरता एक मात्र निश्चितपणे सांगतो की विशेषतः जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं. आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलंय आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे. आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत. आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आहे.